मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं जीवाच्या सासूबाई जीवासाठी वरण भात घेऊन आल्या होत्या. जीवा खरं तर खुश झालाय बरं का मंडळी. आता ते गुड्डू दादा म्हणतात, अच्छा हुआ आई साहेब, तुम्ही जेवण आणलं, बहुतही चांगलं केलं, बहुतही चांगलं केलं. जीवा भैया, तुम्हाला भूक लागली ना, तुम्ही जेवून घ्या. तोपर्यंत मोठा साहेब इथे येऊ नये म्हणून मी लक्ष ठेवतो. हा, तुम्ही जेबून घ्या, जेबून घ्या, मी आलोच, असं म्हणून गुड्डू जातो बरं का नंदिनीच्या वडिलांकडे लक्ष द्यायला. प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड आहे ना, तुम्हाला खूप भावूक करून जाणार आहे बरं का. जीवा खूप इमोशनल झालेला असतो तो वरण भात बघून. दिवसभर एवढी बडबड बडबड केल्यावर त्याला भूक लागणार नाही का रात्री. तो प्रचंड बिचारा थकलेला असतो. सासूबाई वरण भात घेऊन आल्या आल्या हा आता त्या वरण भातात हात घालायला लागतो आणि त्याला बसतो चटका. आधी तो म्हणतो की मला वरण भात फार आवडतो. कोणाकोणाला वरण भात आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण वरण भात फार आवडतो, फक्त त्यावर साजूक तुपाची धार हवी, नाही का. आता नंदिनीची आई जीवाला चटका बसल्यावर सांगते, अगं बाई, नंदिनी म्हणाली होती की ह्यांना सांगा डायरेक्ट त्या भातामध्ये हात घालू नका, चटका बसेल. माझ्याच मिलीच्या लक्षात नाही राहिलं. आता जीवा बघतो बरं का वरती. नंदिनीची जीवाची अगदी घालमेल होत असते बरं का जीवासाठी प्रेक्षकांनो, पण ते एक्सेप्ट करायचं नाहीये ना. आता हा जीवा म्हणतो, खरंच नंदिनी अशी म्हणाली, असं म्हणून तो वर बघतो. कारण नंदिनीची आई म्हणते, हो अशीच म्हणाली नंदिनी मला. बघा कशी बघते तुमच्याकडे वरून. जीवा, हो काळजी आहे हो तिला तुमची. कशी बघते बघा बाल्कनीतून तुम्हाला. आणि आता त्यांनी ते म्युझिक वगैरे काय लावलंय यार प्रेक्षकांनो या मालिकेत. एकदम अट्रॅक्ट करते ही मालिका. एकापेक्षा एक मालिकेचे एपिसोड दाखवत आहेत ते सध्या. थोडेसेही स्किप करू नका प्रेक्षकांनो, अमेझिंग आहेत सगळे एपिसोड. आता जीवाला खरं तर वरण भात खायचा असतो. तो नंदिनीकडे बघतो तेव्हा नंदिनी लपते. जीवा म्हणतो, तुमची लेक लपंडाव खेळते माझ्यासोबत. नंदिनीची आई म्हणते, खेळ होत राहतील, तुम्ही खाऊन घ्या बरं. आता जीवाला आठवतं की तो रडत रडत नंदिनीला म्हणाला होता की मी वरण भात मिस करतोय, तू माझ्यासाठी वरण भात कर ना. आणि नंदिनीने तो केलाय. पण जीवा आता खायला नकार देतो. तेव्हा नंदिनीची आई त्याला छान समजवते. प्रेक्षकांनो, बाई टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. नंदिनीची आई म्हणते, जीवा तुम्हाला भूक लागलीये ना, चला बरं मी तुम्हाला भरवते. जीवाला खूप इमोशनल होतं आणि तो म्हणतो, तुम्ही? मग नंदिनीची आई म्हणते, हो मी का नाही, काय हरकत आहे. मी म्हंटल ना तुम्ही मला मुलासारखे आहात म्हणून. आता तुमची आई इथे नाहीये जीवा, मी आहे ना तुमची आई. बसा ना जीवा, भरवते मी. आधी जीवा नाही नाही म्हणतो, पण मग सासूबाईच्या आग्रहाखातर बसलाय बरं का जेवायला. त्याला त्याच्या आईची आठवण येते आणि आईची जाणीव, आईची उणीव त्या सासूबाईंनी भरून काढली प्रेक्षकांनो. खरंच असे नाते जर प्रत्येकाने घराघरात जपले तर कुठे वाद होणारच नाहीत, नाही का. इथे त्यांनी ते गाणं ऐकवलंय बॅकग्राऊंडला, आई ममतेची छाया वगैरे वगैरे, नाही का, ते नवीन गाणं. नंदिनीच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी आलंय आता. ती वरून हे सगळं बघत असते. जीवाला त्याच्या आईची आठवण येते आणि ते गाणं त्यांनी ऐकवलं आपल्याला, ए आई तू भासे ठाई ठाई. आणि आता सासूबाई जीवाला जेव घालतात अगदी पोटभर. अतिशय सुरेख सीन होता प्रेक्षकांनो. आज सुद्धा तुम्ही या मालिकेच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. अमेझिंग आहे आजचा सुद्धा हा एपिसोड रिव्ह्यू. जीवा छान झालं म्हणून पूर्ण वर्णभात संपवतो आणि नंदिनीची आई सांगते, नंदिनीने केलाय बरं. आता जीवा माहितीये म्हणून खाऊन घेतो वरण भात. इकडे आता काव्याबाई आल्यात या पार्थच्या खोलीमध्ये. पार्थला काही झोप येत नसते बरं का. काव्या ती त्या पार्थकडे अशी उशी फेकते बरं का आणि म्हणते, परफेक्ट थ्रो. आता पार्थ ती उशी बघतो आणि त्याला मागच्या आठवणी आठवायला लागतात. इथे त्यांनी ते गाणं ऐकवलंय आपल्याला, तू जिथे मी तिथे. भारी भारी गाणे दाखवतात प्रेक्षकांनो. ते असले भारी असतात ना, दिवसभर गुणगुणावेसे वाटतात. पार्थला आता असं वाटतं, अरे चा, काव्या इथे आली, हा मला भास झाला होता का. कारण आता काव्या समोर नसते. इकडे काव्या त्या गेस्ट रूम मध्ये झोपली आहे बरं का. पार्थ विचार करायला लागतो, काव्या खरंच आल्या होत्या का भास झाला की मला भास झाला. काव्याने इकडे त्या बोक्याची व्यवस्था केली आहे. ऍक्च्युली ना प्रेक्षकांनो, खरंच थोडस बालिश वाटतंय, पण चला बाबा, यांच्या प्रेमासाठी आपण काय पण ते करताय तर आपण काय पण झेलून घेऊया. काव्या त्या बोक्याला तिथे झोपवते. काय म्हणत्या, ते टेडी बिअरचा चष्माच फार आवडला प्रेक्षकांनो. कमाल आहेत ना आजकालची खेळणी. एवढा बारीक चष्मा कुठे बरं सापडला असेल. काव्या त्या बोक्याला बाजूला झोपवते आणि म्हणते, तू आणि मी सोबत आहे बरं का बोक्या. इकडे या पार्थला काही झोप येईना. तिकडे काव्या एसीचं टेम्परेचर जरा कमी करते, म्हणजे थंडी वाजते म्हणून कमी जास्त ते काय असतं ते बघा बाबा तुम्ही आज.
पार्थ समजून ती त्या टेडी बिअर बोक्याशी बोलत असते काव्या. काव्या आता त्या बोक्याला म्हणते, एसीचं टेम्परेचर मी वाढवलंय बोक्या, आता तुला थंडी वाजणार नाही, गुड नाईट असं म्हणून गुड नाईट करते. तेव्हा इकडे पण त्या पार्थला खरंच झोप लागते बरं का. आणि अचानक ते जे स्केच आहे ना ते असं हवेने उडतं आणि पार्थच्या बाजूला जी उशी होती ना त्या उशीवर ते येऊन अलगदपणे पडतं. फार भारी दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी आज. हे सगळं तुम्ही गाण्यामध्ये बघतायत बरं का. आता इकडे बिचाऱ्या जीवाची हालत खराब झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. रिक्षेत झोपायचं तर आहे पण ते पाय पुरेना ना त्याचे. हा आपला लंबा तडांग आहे, त्याचे पायच पुरेना तिथे. पाय इकडे करतो, अलीकडे करतो, खेचतो, मग ते डोक्याला लागतंय आणि आता रडत म्हणतो, काय यार चकाचक बाई, ठीक आहे यार, ठीक आहे, त्रास होतोय पण तुझ्यासाठी काय पण. अरे ते अॅनिमेशन काय भारी केलंय ना प्रेक्षकांनो जीवाने. आता जीवा जर एक उशी घेतो अशी वरती उशी त्या रिक्षामध्ये आणि म्हणतो, आता जरा बरं वाटतंय चकाचक बाई, गुड नाईट. पण ते पाय मात्र बाहेर लटकलेत बरं का बिचाऱ्याचे. विचार करा ना प्रेक्षकांनो, कसं काय झोपता येणार बिचाऱ्याला रिक्षामध्ये. पण नंदिनी इथे गादीवर असते, ते तिला सहन होत नाहीये, तिला कसं तरी होतंय. आणि आता तिला पण तिच्या आणि जीवाच्या आठवणी सतावतायत. ते दोघं असे ते गोळा करून ठेवत होते ना अंथरुणाचा मध्ये, ते आठवतं तिला. आणि ती आता खिडकीतनच झाकते आणि जीवाची ती परिस्थिती पाहून तिला धस्स होतं. जीवाचे बाहेर लटकलेले पाय बघते नंदिनी आणि म्हणते, काय हे, या रिक्षात काही अशी झोप लागते का. यांचा हट्ट यांनाच त्रास देणारे, आडमोठेपणा करायचं काही सोडत नाहीत बाई. कशाला त्रास करून घेऊ मी पण. जाऊ द्या, मला जर त्रास होतो यांना कळलं ना तर नखरे करतील अजून. जाऊ द्या, झोपते मी, मला काय करायचंय. असं म्हणून नंदिनी जाते खरी तिच्या रूम मध्ये, पण बाई तिला काही झोप येईना. शेवटी तिचाही जीव अडकलेला आहे जीवामध्ये. पण काय असतं ना प्रेक्षकांनो, माणसाचा जो इगो आहे ना तो माणसाला कधी कधी चांगल्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करतो. तसंच झालंय पार्थ आणि नंदिनीच्या बाबतीत. असं एक बाई माझं प्रांजळ मत आहे. नंदिनी आता खूप फेऱ्या मारते आणि त्या सोफ्यावर अशी अवघडल्यासारखी झोपून जाते. जीवाला त्रास होतोय म्हणून नंदिनी ही स्वतःला त्रास करून घेते. याला सर प्रेम म्हणतात ना प्रेक्षकांनो. आपल्या प्रेमाच्या परिभाषा प्रत्येकाच्या या वेगवेगळ्या असतात. असो, तर आता नंदिनीची आई बघते बरं का नंदिनीला असं अवघडल्यासारखं झोपलेलं. आणि आता आई विचार मनात करते, ते जीवाला अवघडून झोपावं लागतंय म्हणून नंदिनी पण अवघडल्यासारखीच झोपली आहे. नवऱ्यावर चिडलेल्या बायकोचा राग लगेच दिसतो. पण नंदिनी, तुझं हे न बोललेलं प्रेम बरंच काही सांगून जातंय बरं नंदिनी. जीवा, आज तू नंदिनीला मिळवण्याची 1% शक्यता मिळवली आहेस. आताशी 1% झालंय प्रेक्षकांनो. यांचं डाउनलोड फारच उशिरा होतंय नाही का. पण आज ना त्यांनी एक जबरदस्त ट्विस्ट आणला बरं का मध्येच. वसू आत्या आणि रम्या या पार्ट समोर एक्सपोज झाल्यात प्रेक्षकांनो. कसं ते बघा, आजचा एपिसोड रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा. रम्या आता वसू आत्याला बघते त्या मोबाईलवर काहीतरी कमेंट करताना. रम्या म्हणते, आई तुझं काय चाललंय, अगं किती कमेंट करणार आहेत अजून निगेटिव्ह. आई बस, किती फेक अकाउंट करतेस अजून. वसू आत्या म्हणतात, अगं जीवाच्या ब्लॉगवर ही शेवटची कमेंट आता. रम्या म्हणते, नक्की ना. वसू आत्या म्हणतात, हो नक्की. रम्या म्हणते, पण काय कमेंट करतेय ते तर सांग. वसू आत्या म्हणतात, ऐक आता काय कमेंट केलीये मी. जीवा, तू कितीही ब्लॉग तयार कर पण 16 डिसेंबरला जी घाण झाली ती कधीही पुसली जाणार नाही. ए रम्या, ऐक ऐक, आता एक हॅशटॅग पण देते बरं का मी. रम्या म्हणते, आता हॅशटॅग कशाला आई. वसू आत्या म्हणतात, ऐक ना, हॅशटॅग नंदिनी परत जा. असं म्हणून या दोघीचे दोघी मायले की हसायला लागतात कुचितपणे. पण आता यांचे इरादे काही काम करणार नाहीयेत बरं का जास्ती दिवस प्रेक्षकांनो. असं वाटतंय तर खरी, पण काही ना काहीतरी करतीलच या आगाऊपणा. पण आज पार्थला अचानक कसं काय साक्षात्कार झाला ते मला जरा वेगळंच वाटलं. म्हणजे हा ट्विस्ट त्यांनी ऍटलिस्ट प्रोमोमध्ये तरी दाखवायला पाहिजे होता असं माझं म्हणणं आहे. पार्थला ना आता स्वप्न पडतंय बरं का त्या दिवसाचं. 16 डिसेंबरच्या दिवशी जे जे झालं ना ते त्याला आता स्वप्नात दिसते असं त्यांनी दाखवलं. म्हणजे काव्या जे काय बोलते, जीवा जे काय बोलतोय ते सगळं ते पार्थला आठवतं आणि ते फोटोज आठवतात जीवा आणि काव्याचे दाखवलेले. आणि हा पार्थ एकदम खडबडून जागा होतो झोपेतून. हाच फ्लॅशबॅक आहे ना प्रेक्षकांनो, त्यांनी खूप वेळ दाखवला बरं का आज एपिसोडमध्ये. आता पार्थला ते सगळं आठवतं आणि तो एकदम खडबडून जागा होतो आणि विचार करायला लागतो, हे काय झालं. बाजूला ते उडून आलेलं स्केच पार्थला दिसतं बरं का. आणि तो विचार करायला लागतो की आपल्या आयुष्यात हे काय होऊन बसलंय. आणि त्याने आता जीवाचा ब्लॉग ओपन केलाय बरं का आणि जीवाचा ब्लॉग बघतोय. 21 दिवसात तो नंदिनीला परत आणणार आहे. हे सगळं काय होऊन बसलं आपल्या आयुष्यात, हे नेमकं काय आहे, या गोष्टीचा तो विचार करायला लागतो. आणि नेमकं तेव्हा इकडे रात्री, भल्या रात्री वसू आत्या आणि रम्या तिथे बुद्धिबळ खेळत असतात. रम्याला काही खेळता येईना, ती विचार करत असते, ए आई
तुझा हत्ती माझ्या वजिराच्या समोर आहे, माझा वजीर जाईल, मी काय करू? व स्वात्या म्हणतात, "ए बाई रम्या, लवकर खेळ ना गं, मला झोप आलीये गं." रम्या म्हणते, "आई थांब ना गं, खेळू दे ना मला." व स्वात्या म्हणतात, "ए काय गं रम्या, मला एक कळत नाही. तुमच्या वयाच्या पोरांना झोपायच्या वेळेला का झोपा येत नाही गं? तुला झोप येत नाहीये ना? ए रम्या, तुझा फोन घे आणि 4-5 रील बघत बस." रम्या म्हणते, "ए आई, मी ना सध्या डिजिटल डिटॉक्सवर आहे, म्हणून मी माझा फोन बाजूला ठेवलाय." व स्वात्या म्हणतात, "म्हणजे काय असतं ते?" रम्या म्हणते, "अगं आई, म्हणजे मी ठरवलंय निदान 8 तास तरी फोनपासून लांब राहायचं, म्हणून मी ठरवलंय फोन बाजूला ठेवायचा." व स्वात्या हसायला लागतात आणि म्हणतात, "ए रम्या, मोबाईलपासून लांब राहणार का तू? विसरलीस का? आत्ता आपण फेक अकाउंट तयार केलीत ना? अगं, आपण जीवाच्या ब्लॉगवरती किती कमेंट केल्या आणि म्हणे डिजिटल डिटॉक्स करते. काय बोलतेस रम्या?" रम्या म्हणते, "ए आई, जरा हळू बोल ना. स्वतःसाठी खड्डा खणते का? कोणी ऐकलं तर?" व स्वात्या म्हणतात, मोठ्याने बोलतात बरं का, आणि म्हणतात, "कुठे कोणी आहे का आपल्या आजूबाजूला? कोणी ऐकणार नाही आपल्याला. ते फेक अकाउंट आपण तयार केले हे कळणार नाही कोणाला." रम्या म्हणते, "श्श, आई शांत बस ना, केवढ्यानं ओरडते." आता स्वात्या म्हणतात, "झालं, जाऊ दे, मी नाही बोलत काही." आता इकडे पार्थ न काहीतरी विचार करतो बरं का, आणि तो एका कॉन्क्लुजनवर आलाय, म्हणजे एका निर्णयावर आलाय. तो विचार करतोय, "पार्थ, वाटलंच होतं मला, काहीतरी गडबड आहे." त्या जीवाच्या ब्लॉगवरती ज्या निगेटिव्ह कमेंट आहे ना, त्या बघतो पार्थ आणि म्हणतो, "लोक सोशल मीडियावर अंधारात वार केल्यासारखे करतात. पण पार्थ, 16 डिसेंबरला जे झालं ते तू बदलू शकत नाही. या सगळ्याची सुरुवात त्या फोटोज पासून झाली. 16 डिसेंबरला ते फोटो आले तरी कुठून? पार्थ, तू आता या सगळ्यांना शोधू शकत नाही, पण कमीत कमी हे फोटोज आणणारा कोण आहे ते तर तू शोधू शकतो ना." हे तो मनाशी बोलतोय प्रेक्षकांनो, आणि विचार करतोय, काही झालं तरी मला शोध घ्यायलाच हवा. 16 डिसेंबरला नेमकं हे सगळं कोणी केलं याचा शोध तर मला घ्यायलाच हवा. आता हे सगळं पार्थ मनाशी ठरवतो बरं का प्रेक्षकांनो. त्याला ते जीवाच्या ब्लॉगवरच्या निगेटिव्ह कमेंट्स पाहून जास्ती त्याचं डोकं भणकलंय, आता असं काहीतरी झालंय. आता बघा काय होतंय. तो डायरेक्टच त्या रम्याला आणि वसु आत्याला झापताना दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. हे थोडंसं जरा अनपेक्षितच होतं. रम्या म्हणत असते, "ए आई, काय आहे ना, मी ना खूप डिस्टर्ब झालीये गं. ती काव्या अशी परत येईल असं वाटलं नव्हतं गं मला. हे म्हणजे कसं झालं माहितीये का? म्हणजे मी तुझा उंट मारला आणि तू तुझा वजीर माझ्या राजासमोर आणून ठेवला. ए आई, ये काव्या नावाचा वजीर आहे ना, तो माझ्या पार्थ नावाच्या राजासमोरून हटव गं आई." व स्वात्या म्हणतात, "काय गं रम्या, तू किती पॅनिक होतेस गं? तुझ्या ना एक गोष्ट लक्षात येत नाहीये." रम्या म्हणते, "कुठली गोष्ट?" व स्वात्या म्हणतात, "अगं, तुला कळत नाही का, घरामध्ये मानिनी, आपला विक्रम, अगं ती फडतूस आशा, ते सगळे प्रयत्न करताय ना पार्थला समजवण्याचा. तो पार्थ अटळ आहे की नाही त्याच्या निश्चयावर? तो ढळतोय का? अगं त्याचा तोल जोपर्यंत जात नाही ना काव्या, तोपर्यंत तुला काळजी करायची गरजच नाहीये. तो काही त्या काव्याला एक्सेप्ट करणार नाहीये." रम्या म्हणते, "हो ग आई, म्हणजे 16 डिसेंबरला त्याने जे काही पाहिलंय त्याचा खोलवर त्याच्या मनावर परिणाम झालाय. म्हणजे ते फोटोज सगळं सगळं ग." आता ही रम्या तिचं पुढचं वाक्य काही बोलणार, तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि या दोघींना एक्सपोज करतो आणि म्हणतो, पार्थ म्हणतो, "ते फोटो पेनड्राईव्ह मध्ये तुम्ही दोघींनीच टाकले ना?" आता तो मागून असं बोलल्या बोलल्या रम्या आणि वसु आत्याचा चेहरा पांढरा पडतो बरं का. घाबरतात दोघी पण. आता पटकन उभ्या राहतात पार्थला बघून. पार्थ त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, "काय ग, काय ग रम्या, खरं बोलतोय ना मी? रम्या बोल, काय विचारतोय मी?" वसु आत्या म्हणतात, "नाही रे पार्थ, अरे आम्ही काही नाही केलं." रम्या पण गडबडून जाते आणि म्हणते, "नाही पार्थ, अरे आम्ही असं कशाला करू?" वसु आत्या म्हणतात, "ए पार्थ, तू जे काही गंभीर आरोप करतोयस ना आमच्यावर, त्याचे काही पुरावे आहेत का तुझ्याकडे? काही कारण आहेत का?" पार्थ म्हणतो, "आहे ना आत्या, भरपूर कारण आहेत माझ्याकडे. मी सांगायला गेलो ना तर खूप बोलेल मी. पण त्यासाठी मी तुम्हाला एक चान्स देतोय. मला खरं खरं सांगा, काय रम्या, ड्रीमी गर्ल, बोलतेस का? आता का तुझी दातखिळी बसलीये?" सुरुवातीला मला वाटलं प्रेक्षकांनो की याला स्वप्न पडलं का रम्याला स्वप्न पडलं, पण हे सगळं खरं झालंय. आता वसु आत्या म्हणतात, "अरे काय बोलतोयस तू पार्थ, ड्रीमी गर्ल म्हणजे काय बोलतोयस?" आता पार्थ म्हणतो, "तुम्हाला कळणारच नाही, मला कळतंय सगळं. आणि रम्या, तुला पण कळतंय ना? नाही, सिनेमन कॉफीचा डीपी ठेवणारी मिस ड्रीमी गर्ल म्हणजे रम्या शितोळेच आहे ना? बोला रम्या शितोळे, बोला." हे सगळं आत्याला माहित नाही असं तर शक्यच होणार नाहीये. हे मला कसं कळलं, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.
थांब वसू आत्या, देतो तुला उत्तर, सगळे उत्तरं देतो. आता पार्थ त्या रम्याच्या समोर येऊन म्हणतो, रम्या आठवतं का तुला? नागपूरचा प्रोजेक्ट करायचा होता तेव्हा मी तुझा लॅपटॉप घेतला होता. आता इथे त्यांनी एक भूतकाळातला प्रसंग आठवून दिलाय बरं का. पार्थ रम्याजवळ आलेला असतो, त्याला मेल करायचा असतो, पण त्याचा लॅपटॉप हँग होत असतो. आता रम्याला ते आठवतं. रम्या त्यावेळेला असते स्वयंपाकघरात बरं का प्रेक्षकांनो, आणि तिचे हात असे कणकेने बरबटलेले असतात. ती कणिक तिंबत असते. पार्थ येतो तेव्हा तिच्या कानात हेडफोन पण असतो. पार्थ म्हणतो, अगं रम्या, माझा लॅपटॉप. आता रम्या म्हणते, काय बोलतोयस पार्थ, मला ऐकू येत नाहीये, जरा कानातनं हेडफोन काढ ना माझ्या. पार्थ आता त्याच्या हाताने ते हेडफोन काढतो, कारण तिचे हात खरकटे असतात. मग पार्थ म्हणतो, अगं रम्या, ते माझा लॅपटॉप ना हँग होतोय, मला एका क्लायंटला नागपूरच्या म्हणजे मेल करायचा आहे, मी तुझा लॅपटॉप वापरू का? आता लगेच रम्या म्हणते, विचारतोस काय त्यात पार्थ, घे ना. अरे माझं जे काही आहे ते तुझंच आहे ना. आता ती असं बोलते तेव्हा पार्थ तिच्याकडे असं आश्चर्याने बघतो. मग रम्या म्हणते, अरे घे रे पार्थ, घे. आता ते सिनेमन कॉफीचं जे फोटो असतो ना, तो वॉलपेपर प्रोफाईलवर त्याला दिसतो रम्याच्या. पार्थ ते लॅपटॉपवर पाहिल्यावर म्हणतो, काव्या, तुला सिनेमन कॉफी एवढी आवडते की तू वॉलपेपर लावलेस त्यावर? रम्या म्हणते, नाही रे पार्थ, सिनेमन कॉफी मला नाही, तुला आवडते, आणि मला तू आवडतोस. लगेच पार्थ तिच्याकडे रागाने बघतो. मग रम्या म्हणते, अरे ॲज अ फ्रेंड आवडतोस रे, म्हणून ठेवलाय मी डीपी त्या सिनेमन कॉफीचा. पार्थ म्हणतो, अच्छा ठीक आहे. रम्या, तू कधी काय बोलशील ना त्याचा नेम नाही, मला तुझा पासवर्ड सांग बरं लॅपटॉपचा. आता रम्या म्हणते, अरे पार्थ, माझे हात खरकटे, मला टाईप नाही करता येणार, तू कर ना त्या लॅपटॉपवर टाईप. पार्थ म्हणतो, मी? रम्या म्हणते, कर ना टाईप. अरे आपल्यात कुठे काही लपलेलं आहे का, चल टाईप कर. आता ती काहीतरी पासवर्ड सांगते, तो आपल्याला पूर्ण ऐकवलेला नाहीये. आता काय तो फ्लॅशबॅक एवढाच दाखवलाय. आता पार्थ ते सगळं अनलॉक करतो लॅपटॉप, आणि मग आता ते सगळं आठवून देतो वसवात्याला आणि म्हणतो, तोच लॅपटॉप, तीच सिनेमन कॉफीचं प्रोफाईल पिक्चर, आणि सगळं काही तेच ते. आणखीन काय कन्क्लुजन हवंय तुम्हाला दोघींना? आता वसवात्या रम्याकडे बघायला लागतात घाबरून. रम्या आणि वसवात्या घाबरल्यात. वसवात्याला विचारतो हा पार्थ, बोल ना आता आत्या, बोल. हे सगळं पार्थ काय विचारतोय कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो? जीवाच्या खाली कमेंटमध्ये जे घाणघाण कमेंट आल्यात ना, त्या कमेंट या दोघींनी केल्या आहे हे त्यांना कळलंय. आणि तो आता ते सगळे धागे दोरे जुळवत म्हणतो की तुम्ही दोघींनीच ते फोटो लावले असतील. त्याने पण एक अंधारात तीर मारलाय बरं का. आधी मला पण कळलं नाही, मग नंतर कळलं मला. स्वात्या म्हणतात, हा चल पार्थ, मी कबूल करते की ती कमेंट आम्हीच केलेली आहे. अरे पार्थ, आम्हाला वाईट वाटतं रे तुझ्याबद्दल, आम्हाला जीवाचा व्हिडिओ बघून राग आला, मग केली आम्ही दोघींनी कमेंट. वसू आत्या आता रागो रागो असं बोलतायत बरं का. वसू आत्या असं बोलल्यावर पार्थ म्हणतो, जीवा माझा भाऊ आहे. रम्या म्हणते, अरे पण तू तुझा गुन्हेगार आहे ना. पार्थ म्हणतो, सगळ्यांना सगळं माहिती आहे रम्या, कोण कोणाचा गुन्हेगार आहे, आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तुम्ही दोघी का पडताय आमच्या मॅटरमध्ये? वसू आत्याकडे राग राग बघतो आणि म्हणतो, ज्यांनी कुऱ्हाडीने झाडाच्या फांदीवर घाव घातलेत ना, त्यांनी तुटलेल्या फांदीसाठी रडायला यायचं नाही हं. आणि काय आहे ना, कायम तुम्ही काव्या आणि नंदिनीला खाली खेचत असता दोघी, सतत काही ना काही बोलायचा चान्स शोधत असता, त्यांना दोघींना त्रास देत असता. पण मला आता असंही वाटायला लागलंय की नंदिनीच्या बाबतीत तू जे काही केलंय ना आत्या, अरे तुला तर या जन्मात पण माफी नाहीये. अरे 16 डिसेंबरला सगळे आनंदात असताना त्या आनंदाला गालबोट लावायची हिंमत तुम्ही दोघीच करू शकता. तुम्ही दोघींनीच केलंय हे सगळं, मला खात्री आहे. वसू आता म्हणतात, अरे काही काय बोलतोय पार्थ? पार्थ म्हणतो, नाही मला शंका नाही, मला खात्री आहे, एवढं सगळं झाल्यावरही तुम्ही दोघी गप्प बसल्या होतात. त्या दिवशी तुम्ही नंदिनी आणि काव्याच्या बाजूनेही नाही बोललात आणि विरोधातही नाही. मला त्याच दिवशी कळायला हवं होतं की हे सगळं करणाऱ्या तुम्ही दोघीच आहात. आता हे सगळं जे सीन आहे ना प्रेक्षकांनो, आपल्यासाठी अनपेक्षित होता बरं का. आता वसू आत्या आणि रम्या घाबरल्यात असं त्यांनी दाखवलंय, आणि आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. काय वाटतं तुम्हाला, या दोघी इतक्यात एक्सपोज होतील का? मला तर काही वाटत नाही असं होईल. पण आता मालिकेचं ना आज सकाळीच नवीन प्रोमो आलाय प्रेक्षकांनो. त्यात काव्याची हेअरस्टाईल बदलली आहे, साडी घातली आहे तिने, आणि एक वेगळ्याच पॅटर्नची साडी घातली आहे. आता तेच आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये दिसणार आहे. हा एपिसोड इथेच संपला, आणि पुढच्या प्रोमोत आपण बघतोय काव्या अशी छान तयार होतीये पार्थसाठी, आणि काव्या स्वतःलाच आरशात म्हणत असते, पार्थ देशमुख येतीये ही काव्या देशमुख तुमची विकेट काढायला. नंदिनी आता पार्थशी फोनवर बोलताना दाखवली आहे. नंदिनी म्हणते, पार्थ तुम्ही पुढे जायला हरकत नाहीये. पार्थ म्हणतो, नंदिनी माझे आणि तुमचे विचार नाही जुळू शकत. इकडे जीवा नंदिनीला मनवत म्हणतो,
काय ग नंदिनी, एवढी चिडलीयस ना माझ्यावर? मग माझ्यासाठी काल वरण भात का पाठवलास? दे दे उत्तर दे. बघूयात आता प्रेक्षकांनो, यांच्या प्रेमाची परीक्षा अजून कुठवर घेतली जाते. आजचा एपिसोड छान वाटल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.